चला लगेच सलामीची जोडी. आकाश बॉल घ्यायचे. केतन भंडारी या सन्मान आपण पाहतो. मयूरजी मेहर यांच्या वतीनं एरंजड गावचे विद्यमान शाखा प्रमुख आहेत, त्यांच्या वतीनं सनी राणेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. एकंदरीत आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय सचिनजी शेलार साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे पारितोषिक देऊ. यांच्या शुभ हस्ते ज्या मागणीचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, आदर्श व्यक्तिमत्व, मॅन ऑफ द मॅच आणि रोख रक्कम ₹2500. आदरणीय दीपकजी मेहर साहेब यांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. घ्या फक्त आता ऍड करायचे. शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते हे 1000 रुपये देखील आपण द्यायचे. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी तुर्तास थांबतो. तुम्ही थांबू नका, एकत्र पाहत राहा आमदार चषक. आणि या ठिकाणी आपण बदल करू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया राहुलजी चव्हाण सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय सुजित आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय आकाश पाटील दाखल झालाय. फक्त इथे मात्र दिशा दिली बहुत चाललाय. थर्डमॅनला मारून इच्छा बाहेर. पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल आला, त्यानंतर आपण पाहतोय बॉल सीमा पार. चौकार. टॉस जिंकला टीम जयदुर्गा. निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. हा देखील सामना तुम्हाला फक्त आणि फक्त एका षटकाचा पार मिळतोय आणि पहिल्या बॉलवरती 4 धाबा. 5 धाबा इथे मात्र जमा करतोय सुजित पाटीलला. तुम्ही पाहू शकता त्याच्या साथीनं आकाश पाटील गोलंदाज सज्ज होतोय. बाटची कडा त्यांच्या मागे खेळाडू समीरने चूक केली आहे. खर तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि यावेळेस तुम्ही पाहताय बीट करत असताना वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय करण लहाने KL यावेळेस मात्र सज्ज होतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय पूर्ण व्यासपीठ गजबजलाय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रचंड पाहुण्यांची मादी आणि तुम्हाला या मैदानावरती पार मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय. शरीरावरती चेंडू आदळलाय का पाहावा लागेल. अंपायर सिग्नल लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे मिळतीये. टीमची टोटल पुढे सरकत असताना 6 धाबा. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. मुख्य व्यासपीठावरती याच गावातील डोके गावातील माजी सरपंच मधुरताई भोईर देखील यांचं शुभागमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. वैशालीताई भोईर माजी सरपंच अनिताताई भोईर त्यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. आणि तदनंतर रतन भोपी साहेब माजी सरपंच यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. भरतजी भोपी साहेब यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मनोहरजी गायकर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चौकाराला या 4 धाब्याच्या साथीला धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावरती आतापर्यंत 10 धाबा. यावेळेस देखील चांगला फटका पार मिळतोय. ऑन साइडला वळवलाय. बॉल चालला डीप मध्ये. खेळाडू पोहोचला. सिंगल एक मध्ये दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी फरदास बाद. सुजितला परतावा लागेल माघारी. या मॅचची गोल्डन विकेट आता मैदानाच्या बाहेर जात असताना यासाठी केला होता 88. शेवटचा दिस गोड बाबा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय शेवट आता गोड करत असताना जयरमन क्रिकेट संघ ढोके यांचं काम असतो नेहमीच ओके. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आमदार चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान. एका बाजूला तुम्ही पाहू शकता भिवंडीचं क्रिकेट सुराई संघ, तर दुसऱ्या बाजूला बांगडी बदलापूरचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश कासगाव. या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल तर एक बडी. दुसरीचा प्रयत्न होतोय. फंबल झाले. 2 धाबा भरपूर वेगाने. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धाबा. मैदानाच्या आतमध्ये भरपूर आणि भरपूर वेगाने कपडे केल्या गेल्या. चौथीचा प्रयत्न करत होता यावेळेस अक्षयला तुम्ही पाहताय, परंतु केतन होता. परंतु 3 धाबा इथे मिळतील आणि त्याच 3 धाब्याच्या साथीला धावसंख्या पुढे सरकेल. फलकावरती धाबा आतापर्यंत 14 धाबा. टीम सुरई आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. निशांत क्षणाचाही विलंब न करता आपण मैदान गाठा आणि लगेच चला एरंजा टीम आपण थोडंसं मागे या. ऋतिक किरण आपण थोडंसं मागे यायचा. यस धन्यवाद.
आज एरंदाड संघ खरं तर मोठा विजय संपादित केला. बाळू बोराडे यांना देखील भरपूर खुशी असेल, कारण त्यांचा एरंदाड संघ पुढे सरकला. जरी पलक केले पण या रामाने मात्रेपाडा संघ खेळला, परंतु आज गावाचा विजय झाला. त्यामुळे बाळूदादा बोराडे यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. टीम सुरई संघ 14 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि 15 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येस, पुन्हा एकदा आपण ड्रॉ करतोय. आणि जो संघ याच्यातून विजय होईल त्यांची मॅच इनगाव सोबत असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. येस, नक्कीच ज्याचे ड्रॉ निघणार आहे तो फायनलला जाईल आणि ज्याचा ड्रॉ निघणार नाहीये त्याला खेळावं लागेल. याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत आंबेशुचे विद्यमान सरपंच ताई स्वतेताई अमोल पष्टे मॅडम त्यांचं इथे मात्र शुभाग मध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने त्यांची लाडकी कन्या आपण पाहतोय नक्कीच अनिमिका दिदीचं देखील शुभाग मध्ये तिच्यात नाबाने आज संघ सुरई मैदानावरती खेळतोय. आणि आमचे तुषारजी पष्टे यांचंही शुभाग मध्ये आकाश तामाने हार्दिक मनपूर्वक स्वागत आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. चला ड्रॉ करण्यासाठी यायचं. सनी आपण ड्रॉ करण्यासाठी या. आणि दोन टीमचे 12 देखील खेळाडू इथे उपस्थित आहेत. यस, ज्या नक्कीच संघाचं नाव निघेल तो संघ अंतिम फेरीमध्ये जाईल आणि ज्याचे ड्रॉ निघणार नाहीये ते नक्कीच इनगाव सोबत संघासोबत फाईट करतील. दुसऱ्या बाजूला सामना लगेच सुरुवात करायचा आहे. नितेश लहाने आणि करण लहाने ही जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. गोरदाची मार्कवरती गोरदाज आकाश. यस, हा ड्रॉ पहिला आपण जो घेणार आहे घेतलाय देवाभोईर यांच्या शुभ असते. एरंदाड संघ झालाय फायनल मध्ये दाखल. आज खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी जर्मन एरंदाड संघ ठरवून आलाय आणि हा संघ आता दाखल झालाय पुढे. आणि नेक्स्ट मॅच जर्मन इनगाव वर्सेस विजयी संघ अशी मॅच होणार आहे. पहिला बॉल गोरंदाज आकाश, निर्धाव बॉल आता फेकत असताना डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. स्टॅकिंग इन वरती नितेश लहाने. या बॉलला देखील पुन्हा एकदा बॅटन पार्टच्या मधनं सलगचा दुसरा बॉल तेच थर्रार गोलंदाजी भन्नाट फेक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलग 2 बॉल आता निर्धाव फेकत असताना यावेळेस तुम्ही पाहता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश पाटील. आज दिवस गाजवला आकाश पाटीलला. निंबवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 6 चेंडू 6 षटकार याच आकाश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती अपघात निश्चित होता आणि तो अपघात आता मैदानावरती पाहायला मिळेल. परतावा लागेल माघारी नितेश लहाने. बॅक टू द पवेलियन. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 15 धाबांची गरज आहे. सलग 2 बॉल निर्धाव फेकले. तिसरा बॉल देखील निर्धाव आला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. नितेश लहाने मैदान सोडतोय. स्वतः संघनायक परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये संदीप आता दाखल होतोय. एरंदाड गावचे उद्योजक संदीपजी भोईर, दीपकजी भोईर यांचं इथे मात्र शुभाग मध्ये झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका षटकार. दोन बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहिलं तर 9 धाबाची गरज आहे. 15 धाबाची गरज असताना आपण पाहिलं षटकार आलाय. 3 बॉल सलग निर्धाव आले होते परंतु करण लहाने त्याच्या बॅटमधनं यावेळेस मात्र फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. सुजित पोहोचले. चेंडूला तो फेक करतील. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा बनतील का? हो झाल्या देखील. तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु तिसऱ्या धाबासाठी करण लहानेला परतावा लागेल माघारी. खर तर
भरपूर चांगली बॅटिंग केली करण लहानेनं, परंतु नितेशनं आज मात्र नाराज केलं कारण पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एक मोठा फटका करण लहानेच्या बॅटमधून षटकार आला, परंतु सध्याच्या घडीला आता तोच करण लहाने मैदान सोडतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 7 धाबांची एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. माफी असावी आणि 7 धाबांची गरज. 1 बॉल 7 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. यावेळेस देखील बॅटची कडा एस्टनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मोठा विजय संपादित केला टीम अन्मिका 11 जय दुर्गा माता सुरई